आज शिवजयंती आहे, त्यानं कालच निर्णय घेतला. घरी कोणाला सांगितलं पण नाही. किल्ले तांदूळवाडी सफाळे पालघर सह्याद्री प्रतिष्ठा असा जंगलवाला ट्रेक तर मी पहिल्यांदाच करतोय आणि घरी कोणालाही माहीत नाही. त्याच्या लोचा असं झालं की मी चुकून बाहेरून कडीला म्हणून आलो. तिकडे झाडावरती काहीतरी हालचाल झाली, माहीत नाही काय होतं. मला वाटते माकडच आहेत, एवढं जोरात चालत. पठारापर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि मला वाटते अर्धा ट्रेक झालेला आहे. तर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा एक किल्ला आहे. कोणालाही न सांगता हा ट्रेक करतो आहे आणि तो पण हा जो मधला जे पठार आहे तिथून पुढची जी चढाई आहे ती खूप कडी आहे. वाट चुकलो बोलण्याच्या नादात वाट चुकलेलो आहे मी. बघा माकडांची सेना. 8:15 वाजता बरोबर आपण महादरवाजाच्या जवळ येऊन पोचलेलो. तांदूळवाडी किल्ल्याच्या वरती आपण आलेलो आहोत. गडावरती यावेळेला कोणी नाही आहे माझ्याशिवाय. हे खूप भारी वाटते, खूप भारी फिलिंग वाटते. आपण बाले किल्ल्यावर येऊन ती पोचलेलो आहोत. आज शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी झाली असं मी म्हणू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 2 पाण्याच्या टाक्या तिथे. तिकडे तुम्हाला मधमाशा गोंगावताना दिसत असतील. आता काश्मीराला येऊन पोचलेलो आम्ही. याच्यामध्ये हा स्वराज पट आहे, हा गेम खेळायचा आहे सर. नमस्कार मंडळी, मी वैभव कांबळी स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज 19 फेब्रुवारी म्हणजेच आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या निमित्ताने मी आज तुमच्या जवळच असलेले तांदूळवाडी किल्ल्यावरती जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अचानक कालच निर्णय घेतला. घरी कोणाला सांगितलं पण नाही. घरी जॉगिंगला जातो आहे सांगून निघालो आहे आणि आता साधारण 6:45 वाजलेले आहेत. मला वाटते 1 ते 1.5 तास मला वरती चढायला लागेल. आतापर्यंत काळोख होता त्याच्यामुळे व्हिडिओला व्यवस्थित सुरुवात केली नव्हती, पण आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि आता तांदूळवाडीच्या पायथ्याशी असल्या गावातून पुढे मार्गक्रमण करत आहे. थोडं विचारून इथून आलो आहे, पण इथून पुढे असे तुम्हाला इथे असे ॲरो दिसतील. त्या ॲरोजना फॉलो करून तुम्हाला जायचं आहे. हे बघा, किल्ले तांदूळवाडी सफाळे पालघर सह्याद्री प्रतिष्ठान. तर खूप भारी वाटतं. एकदम सकाळी आलो आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच सोलो ट्रेक करत आहे. सोलो ट्रेक म्हणजे ट्रेक मी जास्त केलेलेच नाही. एकच किल्ला यापूर्वी मी केलेला आहे, तो शिवनेरी, आणि तो तसा सर्वात सेफ किल्ला आहे. तिथे हजारोवर पब्लिक रोज जात असतं, तर तिथे तसली काही भीती आणि तिथे नियम पण आहेत. असा जंगलवाला ट्रेक तर मी पहिल्यांदाच करतो आहे, त्याच्यामुळे खूप एक्साइटिंग गोष्ट आहे. फक्त एकच भीती आहे, रस्ता चुकलो तर. पण इथे जागोजागी ॲरो लावलेले आहेत, त्याच्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स आहे की रस्ता चुकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला फटाफट वरती जाऊन वरती किल्ला एक्सप्लोअर करून परत यायचं आहे. कारण मी हा माझ्या वाईफचा म्हणजे समिताचा मोबाईल घेऊन आलेलो आहे. कारण या मोबाईलमध्ये चांगले व्हिडिओज रेकॉर्ड करू शकतो मी. त्यानिमित्ताने मी हा मोबाईल घेऊन आलो आहे. माझा मोबाईल घरी ठेवून आलो आहे आणि घरी कोणालाही माहीत नाही. त्याच्यामुळे मला फटाफट लवकर जाऊन किल्ला एक्सप्लोअर करून फटाफट खाली यायचं आहे.
आता साधारण 6:50 झालेत. माझा प्रयत्न असेल 8 वाजेपर्यंत वरती पोहोचण्याचा, किल्ला एक्सप्लोअर करून लवकरात लवकर खाली येणारा. कारण त्यानंतर आम्हाला काश्मीरला जायचं, जिथे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, तिथे जाणार आहोत. त्यानंतर थोडी काही कामं आहे ती पण करायची आहेत. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. बघूया या किल्ल्यावरती आपल्याला काय शिकायला भेटते आणि काय आपण एक्सप्लोअर करू शकतो. मला माहिती आहे किल्ला सर केल्यानंतर मला खूप भारी वाटणार आहे. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला आणखी पाहायला आवडतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. तर चला आपण पुढे जाऊ. अशा प्रकारे जंगलातली वाट आहे. बॅग मी रात्रीच भरून ठेवली होती. बॅगमध्ये 2 पाण्याच्या बॉटल आणि सेल्फी स्टिक ठेवली होती. सकाळी डब्यामध्ये 2 शेंगदाण्याचे लाडू घेतलेत इन केस. तसं मी सकाळी लवकर काय ब्रेकफास्ट करत नाही, पण इन केस आता ही एवढी चढाई करते त्याच्यामुळे भूक लागलीच, तर 2 लाडू ठेवलेले आहेत. आणि मी लवकर येणार असल्यामुळे जास्त काही घेतलं नाही. हे बघा, इथे दगडांवरती पण असे तुम्हाला ॲरो दिसतील, ते फॉलो करत वरती चाललो आहे मी. आय होप रस्ता चुकणार नाही. आज माझ्या फिटनेसची टेस्ट पण होणार आहे. पहिल्यांदा असा ट्रेक करतो आहे. बघूया किती दम लागतो आहे आणि किती माझा कस निघतं आहे. तसा जास्त उंच नाही आहे, 1-1.25 तासात पोचतो. सकाळी मस्त पक्ष्यांच्या किलबिलाटात खूप प्रसन्न वाटते. मला वाटलं आज शिवजयंतीच्या निमित्ताने जास्त लोक मला दिसतील इथे, पण सरप्रायझिंगली कोणी दिसलं नाही मला ट्रेकिंग करण्यासाठी. मी एकटाच होतो. कदाचित लोक लवकर वरती गेले पण असतील, माहीत नाही, किंवा मागून येत असतील. बघूया. मागे आपण तांदूळवाडी वॉटरफॉलचा व्हिडिओ केलेला. इथून थोडं पुढे गेलं की इथून थोडं पुढे गेलंत ना, तांदूळवाडी वॉटरफॉल तुम्हाला मिळतं. तिथून पण एक किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग केलेला आहे, पण तो माहीत नाही किती, कदाचित कठीण असेल तो मार्ग, आय डोंट नो. पण बरेच मी व्हिडिओमध्ये बघितले याच मार्गाने जातात लोक. अशा प्रकारची वाट आहे. दगडी अशा प्रकारे रचलेत, असं वाटते किल्ल्याच्या पायऱ्याच आहेत. हे जॅकेट घालून आलो आहे त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी, पण मला वाटते आताच थोडं गरम व्हायला लागलं या जॅकेटमुळे. बाकी तसं थंड आहे वातावरण. मला वाटते थोड्या वेळाने मला हे जॅकेट काढावं लागेल. मला आताच 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला छावा मूवीबद्दल पण माझी प्रतिक्रिया मांडायची आहे. या व्हिडिओच्या दरम्यान मी थोडा दम लागतो आहे, मला सवय नसल्यामुळे. वाजलेले आहेत 7:02. फटाफट वरती जाऊया आणि किल्ला एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, अशी खडी चढाई आहे थोडी. ह्याला खडी चढाई म्हणतात की नाही ते मला माहीत नाही, कारण मी पहिल्यांदा चढतोय. ह्याच्याविषयी खडी चढाई असू शकते. बघूया काय वाढून ठेवले आपल्या या ट्रेकमध्ये. मी नवीन वर्षात गेल्या जवळजवळ 1.5 महिन्यापासून माझ्या हेल्थवरती खूप काम करतो आहे. मी नियमित सकाळी लवकर उठून ॲटलिस्ट 20 मिनटं तरी व्यायाम रोज करतो आहे, न चुकता. कधी कधी जास्त पण करतो, अर्धा तास पाऊण तासाचाही करतो जास्त वेळ असल्यास. आणि आज हा ट्रेक करतो त्याच्यामुळे हा व्यायाम तर होणारच आहे, जास्तीचा व्यायाम होणार आहे.
तर यस, जय भवानी, जय शिवाजी. आता इकडचे पक्षी घाबरतील म्हणून जास्त ओरडत नाही, परत वरती गेल्यानंतर ओरडू आपण. बरेच दिवस तिथे कोण आलेलं दिसत नाही. थोडीशी झाडी अशी पायवाटेवरती आलेली आहे. हे असे मार्कर, थँक्यू ज्यांनी पण मार्किंग केलेली आहे. तर बघा अशी चढाई आहे. हे जॅकेट आणि टोपी वगैरे सगळं काढलेलं आहे कारण घाम फुटायला लागलेला. आता एवढं चढल्यानंतर आता जॅकेटची काही गरज नाही. आता आईचा फोन येऊन गेला. आईला सांगितलं 1-1.5-2 तासात येतो. आणि लोचा असं झालं की मी चुकून बाहेरून कडी लावून आलो. आता बाजूच्यांना सांगावं लागेल कडी काढायला. एवढ्या एक्साइटमेंटमध्ये कडी बिडी लावून आलो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मी सॉक्स पण नाही घेतलेले. आता परत आतमध्ये जायचं म्हटल्यानंतर परत त्या लोकांची झोप मोड होणार म्हणून सॉक्स न घालता आलो, असेच शूज घालून आलो आहे. बघू काय होतं आहे. तिकडे झाडावरती काहीतरी हालचाल झाली, माहीत नाही काय होतं. झाडांवरून चालू माकडचं नसते ना, माकडांचीच भीती आहे फक्त या जंगलात. बाकी पक्षी वगैरे असेल तर ठीक आहे. माकड म्हणजे काय पण करू शकतो. बॅग मला वाटते माकडच आहेत, एवढं जोरात चालत. इकडे माकड आहेत, काठी काहीतरी घ्यायला. काठी घेतली आहे, असं काही दम नाही. ठीक आहे, कदाचित घाबरते माकडं. सेल्फी स्टिक काढू म्हणतात. माकडांची भीती आहे, बाकी काय नाही. मागे माकड होता, वरती गेला असेल कदाचित, माहीत नाही. वरती अजून पण असू शकतात. हे छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज लक्ष असू द्या. मध्ये एक पठार लागतं, प्लॅटू. तिथपर्यंत पोचलो म्हणजे समजायचं की अर्धा ट्रेक झाला. बघू आता कधी लागतं पठार. ते जास्त लांब नसेल. सपाट भाग लागलेला आहे, छोटंसं पठार. म्हणजे आपला अर्धा ट्रेक पूर्ण झाला असं मला वाटतं. आणि हा समोर तांदूळवाडी आपल्याला दिसतोय. इकडे आढळणारे प्राणी ससा इथे आढळतो. तर या पठारापर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि मला वाटते अर्धा ट्रेक झालेला आहे. आणि तुम्ही जर सलग चालत आहात तर हार्डली 20 मिनटं तुम्हाला लागतात इथे पोचण्यासाठी. मी थोडासा तिकडे थांबून छावा मूवीचा रिव्ह्यू करत होतो, त्याच्यामुळे मला जास्त टाईम लागला. 25 ते 30 मिनटं लागले. तांदूळवाडी किल्ला कसा मस्त भारी दिसतो आहे. सूर्यदेव आलेले आहेत, सूर्याच्यामुळे भारी दिसतो आहे. आणि या किल्ल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 1664 जेव्हा शिवाजी महाराज सुरत स्वारी करायला गेलेले, सुरत लुटायला गेलेले, तेव्हा त्यावेळेला शिवाजी महाराज या किल्ल्यावरती राहून गेल्याचं असं नोंदी सापडतात, असं मी ऐकलं आहे. तर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा एक किल्ला आहे.
तर आज त्यांच्या जन्मदिनी म्हणजे शिवजयंतीच्या वेळेला आपण या किल्ल्यावरती येण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथे त्रिमाळ म्हणून लिहिलेलं आहे. हा इथे असा नकाशा आहे, इथे लिहिलेला आहे हाजेरी माळ, घोडमाळ, देवटाके, महादरवाजा, पाण्याचे टाके, वाड्याचा चौथरा, पायलीचा सुळका, बालेकिल्ला, तटबंदी, 2 जोड टाके, तलाव, 7 पाण्याचे टाके आणि पाण्याचे टाके असे 13 ठिकाणं आहेत. नकाशा पाहिल्यानंतर पुढे असं ॲरो फॉलो करत जायचं आहे. तिकडे सूर्यदेव आणि दर्शन दिलेलं आहे. भारद्वाज नावाचा पक्षी इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघायला भेटू शकतो. मी पाहिलेलं आहे आमच्या बिल्डिंगजवळ. आता बघा कशी चढाई आहे, मोठे मोठे दगड आहेत, मला दाखवतो. थोडे मोठे मोठे दगड आहेत चढण्यासाठी. पावसाळ्यात मुश्किल होत असेल, ते बुडबुडीत होत असतील दगड पावसाळ्यात. मी पावसाळ्यात आलो नाही, मी तर आलो आहे फेब्रुवारीमध्ये. आता समर स्टार्ट होणार आहे म्हणून म्हटलं अगोदरच ट्रेक करून घेऊ. समरमध्ये उन्हामध्ये गरमीमध्ये मुश्किल होऊ शकतं ट्रेक करणं. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. चांगला मोका ट्रेक करण्यासाठी चांगला टाईम निवडला आहे मी. जास्त गरमी पण नाही आणि सकाळ सकाळी आले त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आणि 1.5 महिन्याची मेहनत दिसते माझ्या बॉडीवरती. तुम्ही पण कमेंट करा कशी वाटते माझी फिजिक. अजून खूप काही काम करायचं आहे फिजिकवर, पण 1.5 महिन्यात एवढं झालं आहे. 76 kg वजन होतं माझं, आता 71 70-71 आहे सध्या. मला वाटते मी बरोबर दिशेने चाललो आहे. जास्त नाही, 67-68च्या खाली जाऊन नाही देणार, तिथून मेंटेन करेन मी. 67-68पर्यंत मेंटेन करेन मी. आणि मी काय व्यायाम करतो, काय डाएट घेतो, काय माझं रुटीन आहे ते मी लवकर शेअर करेन आपल्या याच चॅनलवरती. आणि अगोदरच माझा विचार होता की ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आपण चालू केलीच आहे तर आपण रेकॉर्ड करूया, पण कसं थोडा टाईम नाही भेटत. ट्रॅव्हल करून
ऑफिसला जावं लागतं. येण्या जाण्यातच माझे 3 ते 4 तास जातात. त्याच्यामुळे हे सगळं करायला टाईम नाही भेटत. पण हप्त्यातून एक व्हिडिओ मी बनवण्याचा ट्राय करीन. पण त्याच्या अगोदर मी म्हटलं आधी स्वतःवरती ट्राय करूया गोष्टी. जर वर्क करत असेल तर शेअर करून फायदा आहे, नाही तर आपण काहीतरी सांगायचं आणि लोकांच्या जीवनात काहीतरी भलतं व्हायचं. नक्की या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. मग मी फिटनेसशी रिलेटेड पण मी काय करतो त्या गोष्टी तरी किमान सांगेन. तुम्हाला काय करायला पाहिजेत त्या मी सांगू शकतो. पण प्रत्येकाची बॉडी अलग असते, प्रत्येकाची प्रकृती अलग असते. त्याच्या हिशोबाने त्या माणसाला काम करण्याची गरज असते. आणि फिटनेस ट्रेनर किंवा न्यूट्रिशनिस्ट, डॉक्टर्स हे तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात माझ्यापेक्षा चांगला. पण जसा माझा अनुभव वाढेल तसा मी पण चांगले सल्ले देऊ शकेन, किंवा चांगले कोणते एक्सरसाइज किंवा काय करायला हवं त्या गोष्टी भविष्यात जाऊन मला करण्याचा विचार आहे. फिटनेस आणि फायनान्स रिलेटेड काहीतरी असं इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर तर चालू करण्याचा माझा विचार आहे. तर या व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिलात तर नक्कीच, नाही दिलात तरी जे ठरवलं आहे ते तर करायचंच आहे. त्यामुळे तुम्ही रिस्पॉन्स दिला तर चांगली गोष्ट आहे, मला प्रोत्साहन मिळेल. आणि नाही तरी ठीक आहे, मी करीनच त्या गोष्टी. मला असं वाटतं की 1.5 महिन्यात मी माझ्या फिटनेसवर चांगलं काम केलेलं आहे. मेन जे माझं होतं पोटाची चरबी कमी करण्याचं, बऱ्यापैकी कमी झालेली आहे. वजन पण कमी झालेलं आहे. पण नुसती पोटाची चरबी, नुसतं वजन कमी करून चालत नाही. वजनामध्ये आपले मसल्स असतात, हाडं असतात. तर मसल लॉस होता कामा नये, त्याची काळजी घ्यावी लागते. वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला फॅट लूज करायचं, फॅट बर्न करायचं. मला वाटतं जेवढं माझं पोटाचं फॅट होतं किंवा इतर बॉडीवरती फॅट होतं त्यातलं 50% मी बर्न केलेलं आहे गेल्या 1.5 महिन्यामध्ये. आणि येत्या काळात कदाचित प्रोग्रेस थोडी स्लो होईल. कारण जेव्हा आपण सगळ्या गोष्टी चालू करतो तेव्हा सुरुवातीला फास्ट रिझल्ट भेटतात, पण नंतर स्लो होतात असं मी ऐकलं आहे. बघू. पण मला ही लाईफस्टाईल कंटिन्यू करायची आहे. आज मी या जर्नीमध्ये एकटाच असल्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी बोलू शकतो आहे. तर एक प्रकारे चांगलंच झालं, कोणी नाही आहे. हां, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असतात सोलो असण्याचं आणि ग्रुपने असण्याचं. ग्रुपने असण्याचं ॲडव्हान्टेज हे असतात की तुम्हाला मजा येते ग्रुपबरोबर, किंवा तुम्ही सेफ असू शकतात जास्त लोकांमध्ये, खास करून या जंगलांमध्ये जेव्हा तुम्ही जातात. पण सोलो असण्याचे पण काय फायदे आहेत. तुम्ही हवं ते बोलू शकता, हवं तितक्या वेळ जिथे थांबायचं थांबू शकता. हवं तसं तर तुम्ही ब्लॉगर आहे ते शूट करू शकता. पण डिसॲडव्हान्टेज आहे, भीती वाटते काही तुमच्याबरोबर चुकीचं घडण्याची शक्यता आहे. तुम्हाला इकडचे जंगली प्राणी काही त्रास देऊ शकतात. इथे माकडाचीच भीती वाटते मला, बाकी तर कशाची नाही. आणि फार तर साप, पण सापाची एवढी भीती नाही जेवढी माकडांची आहे. कारण माकड थोडे, त्यांना जर बॅग वगैरे दिसली, त्यांना समजलं काहीतरी खाण्याचं भेटू शकतं तर ते काय ऐकत नाही. ते तुमच्या अंगावर येणार, तुमची बॅग खेचून घेणार. कदाचित तुम्हाला काय करणार नाही, पण तुम्ही जर तुमची बॅग वाचवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती माकड आक्रमण करू शकतं. तीच भीती आहे. बाकी शिवरायांना वंदन करून आणि जगदंबेला प्रार्थना करून आपण आशा करूया की आपण सही सलामत वरती पोचू, सही सलामत खाली येऊ, वेळेवर खाली येऊ. आणि अजून एक प्रार्थना जगदंबेकडे, आमच्या घरची जगदंबा, घरची लक्ष्मी कोपू नये आपल्यावरती. बस कोणालाही न सांगता हा ट्रेक करतो आहे. आणि तो पण
तिचाच मोबाईल घेऊन ही सर्वात मोठी रिस्क वाटते मला. ठीक आहे चला. बापरे, हा जो मधला जे पठार आहे तिथून पुढची जी चढाई आहे ती खूप खडी आहे, खडी चढाई आहे बघा. आम्ही सरळ आहे नाही बघा, अशा प्रकारची झाडे आणि वरती पण अशीच आहे. तर किती वेळ लागेल काय माहिती. आता 8 वाजलेत. 8 वाजता पोहोचायचं टार्गेट होतं. मला वाटतं 8:30 वाजतात आहे, कदाचित कमी पण होऊ शकतात. आणि खूप बडबडतो मी पहिल्यांदा, कारण एकटा आहे मी, हवं ते बडबडू शकतो. आझादी आहे मला. ह्याच्यातलं किती मी टाकीन व्हिडिओमध्ये माहीत नाही. विचार करतो रॉच टाकून घेऊया व्हिडिओ, जास्त एडिटिंग नाही, जसा आहे तसा थोडेफार चेंजेस आणि सोडून देऊया व्हिडिओ यूट्यूबला. हो बस बोलण्याच्या चक्करमध्ये वाट चुकायला नको. आणि तिकडून आहे रस्ता, तिकडून आहे, वाट चुकलो तर वरून जायला रस्ता आहे की नाही माहीत नाही. रिस्क न घेता आणि इथून जाऊया खाली, परत तिकडून. बघितलं असं होतं बोलण्याच्या नादात वाट चुकलेलो आहे मी. हां, तर रस्त्यावरती पण फोकस ठेवायला पाहिजे. ॲरोजवरती ॲरोज जर फॉलो नाही केले आणि असे व्लॉगर मंडळी बडबडत गेले तर मग फसगत होऊ शकते. चला सरळ रस्त्याला लागलेलं आहे. अच्छा तुम्ही असं आहे का? थोडा परतीचा प्रवास थोडा मुश्किल होऊ शकतो असं मला वाटतं आहे, कारण खडे उतरणे चढताना एवढं भीती नाही वाटत, पण उतरताना तसे दगड असल्यामुळे एवढी भीती नाही वाटणार. कारण माती असती सरकते, जास्त भीती वाटली असती. ओके, आता मी दम घेत बोलतो आहे. माहीत नाही कसं वाटतं आहे, कसं वाटेल तुम्हाला, व्यवस्थित तुम्हाला ऐकू येतं आहे की नाही, मी जे काय बोलतो आहे ते समजतं आहे ना? समजतं असेल तर कमेंट करा. हां आणि मार्किंग आता थोड्या वेळ थांबतो आणि फटाफट वरती जाण्याचा प्रयत्न करतो. चला वरती भेटू. नाही 2 मिनटं बसतो, थोडं ब्रेदिंग नॉर्मल करतो. पाय पण थोडेसे, पायांचा चांगला व्यायाम होता थाईचा. ओके हे बघा अशी चढाई आहे, असं जंगल आहे. इकडे फक्त माकडांची भीती आहे. जाऊया वरती. जवळ आलेलो आहे आपण. मला वाटते 10 मिनिटाची चढाई असेल. इथून कवर करूया फटाफट. पहिल्यांदा पाणी पितो आहे, तर मला वाटतं इथून 10 मिनिटाची चढाई आहे. थोडी हार्ड आहे, थोडं पाणी पिऊन घेतलं. 2 बॉटल आणलेल्या आहेत, टेन्शन नाही आहे पाण्याचं. ओके चला लेट्स गो. तर मंडळी 8:15 वाजता बरोबर आपण महादरवाजाच्या जवळ येऊन पोचलेलो आहोत. माझ्या पाठीमागे बघू शकता महादरवाजा आहे. तर साधारण आपल्याला 1 तास 25 मिनटं लागली आहेत. मी बिगिनर ट्रेकर आहे त्याच्यामुळे मला एवढा टाईम लागला आहे. जे प्रोफेशनल ट्रेकर आहे त्यांना 1 तास लागू शकतो. हा आहे महादरवाजा.
आणि फायनली मित्रांनो एकदाच आपण तांदूळवाडी किल्ल्याच्या वरती आपण आलेलो आहोत. 1 तास 25 मिनिटाची चढाई करून, म्हणजे मला 1 तास 25 मिनिटं लागलात. बऱ्याच लोकांना 1 तास लागू शकतो. आणि इथून खाली बघू शकता इथे खाली वैतरणा नदी आहे. इथे असा बोर्ड लावलेला आहे. 7 टाक्या या बाजूला आहेत, महादरवाजा या बाजूला जिथून आपण आलो, आणि बालेकिल्ला या बाजूला आहे. आपल्याला तिकडे गेल्यानंतर तिथूनच कुठेतरी 7 टाक्याकडे जाण्याचा रस्ता असेल असं मला वाटते. आपण तिथे पण बोर्ड लागलेले आहेत, आपण तिथे जाऊया. बघू शकता खाली वैतरणा नदी आहे. आपण तिकडे त्या पॉइंटला जाऊन बघूया काय कसा नजारा दिसतोय. आता परत आईचा फोन येऊन गेला आणि आईला यावेळी मी सांगितलं की तांदूळवाडी किल्ल्यावरती आलेलो आहोत. ते वरती आल्यानंतर थेट मी तिला सांगितलं गडावरती या वेळेला कोणी नाही माझ्याशिवाय, मी एकटाच इथे दिसतोय. आणि या शिवजयंतीला शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तांदूळवाडी किल्ल्यावरती मी एकटा आहे सध्या. आणि खूप भारी वाटतंय, खूप भारी फिलिंग वाटतंय. आपण बालेकिल्ल्याकडे मार्गक्रमण करूया. थोडं ते बालेकिल्ल्याच्या बोर्ड पासून थोडं पुढे आलं तर इथे थोडंसं तटबंदी सारखं दिसतंय. थोडेसे तुटलेल्या अवस्थेत आहे तटबंदी. वारा भरपूर सुटलेला आहे आणि आपण बालेकिल्ल्यावरती येऊन पोचलेलो आहोत. आणि मला वाटतं इथे शिवाजी महाराजांची छोटीशी प्रतिकृती, छोटीशी मूर्ती जी आपण व्हिडिओजमध्ये पाहिलेली आहे. तर फायनली मित्रांनो आपण बालेकिल्ल्यावर येऊन ती पोचलेलो आहोत. आणि साधारणतः मला टाईम झालेला 8:38. 1.5 तासाच्या वरती लागलेला आहे. म्हणजे मी थोडा शूटिंग करत येत होतो म्हणून 1.5 तासाच्या वरती लागला आहे. 1.25 तास लागू शकतो बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ते महत्त्वाचं स्थान हे बघा, इथे शिवरायांची छोटीशी मूर्ती इथे ठेवलेली आहे, स्थापन केलेली आहे. कोणी ठेवली आहे ते मला माहीत नाही, कदाचित ते गड संवर्धन करणाऱ्यांनी ठेवलेली आहे. तर आपण तिथे जाऊन महाराजांच्या समोर नतमस्तक होऊया, त्यांना मुजरा करूयात. आणि आज शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी झाली असं मी म्हणू शकतो. आणि तिथे भगवा लागलेला आहे, म्हणजे बालेकिल्ल्यावरती येऊन पोचलेलो आहोत आपण. सर्वात पहिल्यांदा शूज मी इथे काढतो माझे आणि महाराजांना मानवंदना देतो. इथे शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पांची मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे. छोटेखानी दगडांचं मंदिर इथे स्थापन केलेलं आहे छानसं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की
तर बालेकिल्ला एक्सप्लोअर केल्यानंतर आपण पुढे आता बाकीचा गड एक्सप्लोअर करण्यासाठी पुढे मार्गक्रमण करत आहोत. इकडची थोडी मी माती घेतली आहे. शिवनेरीची मी माती घ्यायला विसरलो किंवा माझ्या डोक्यात नव्हतं. पुन्हा केव्हा शिवनेरीवर जाईन तेव्हा तिकडची माती घेईन. तर शिवनेरीनंतर तांदुळवाडी किल्ला हा नंतर मी केला आहे. तर इकडची मी माती घेतलेली आहे बालेकिल्ल्यावरची. तर प्रत्येक किल्ल्यावरती जाईन तिकडची माती मी घेण्याचा विचार करतो आहे. आणि बालेकिल्ल्याच्या बाजूला एक असं इकडे एक पाण्याची टाकी दिसते. हे बघा इथे मला दाखवतो ना. मग ही अशी पाण्याची टाकी आहे इथे. पण पाणी नाही आहे सध्या. पावसाळ्यात मे बी याच्यात पाणी असेल पण आता सध्या नाही आहे. कारण आता फेब्रुवारी महिना चालला आहे. गरमीची आता सुरुवात होणार आहे ह्याच्या पुढे. तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा गड एक्सप्लोअर करूया. सापाची मावशी होती तिकडे मागे. सापाची मावशी होती. आवाज आला मला पानातून कसला तरी. तर हा इकडून पण प्रवेशद्वार आहे. हा इथे बालेकिल्ला प्रवेशद्वार दिले. मला वाटते दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने लोक येत असतील तेव्हा इकडे या बाजूने बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार असेल. मग तर इथून कुठे जायचं मला समजत नाही. बघूया ते पुढे कुठे काय आहे का. इकडून एक रस्ता दिसतोय. बघा इथे काय असं माहिती फलक तर दिसत नाही. बघा इथे भुंगा आहे. मगाचपासून घोंगा होतो ते भुंगा. तर इथून 3 रस्ते दिसतात. ते आता कुठे काय आहे मला माहीत नाही. इकडून एक रस्ता आहे. आता पहिला इथे जाऊन बघूया काय आहे. निवडुंगाची झाडं आहेत. हे घडीव दगडाचं काहीतरी दिसतंय. मला वाटते हा तटबंदीचा भाग आहे. इथे खाली काय मला वाटत नाही. त्या बाजूलाच असेल काहीतरी. ते असे ॲरोज दिसत नाही आहेत. तरी आपण त्या साईडला जाऊन बघूया काय. अजून पाण्याच्या टाक्या त्या कुठे आहेत आता एक्झॅक्टली मला माहीत नाही. 7 पाण्याच्या टाक्या त्या साईडला बोर्ड दाखवलेला. ते रस्ता तर मला दिसला नाही तिथून कुठे. बघूया. सोय बघा निवड. ते निवडुंगाची झाड आहे. मला वाटतं इथून लोक येत असतील ना या बाजूने तेव्हा तो हा प्रवेशद्वार लागत असेल बालेकिल्ल्याचा मे बी. बघा इथे थोड्याशा पायऱ्यांसारखं पण दिसते. म्हणजे माहित नाही कुठे चाललंय. हो बरोबर आलंय. आहेत पाण्याच्या टाक्या आहेत तिथे. दोन पाण्याच्या टाक्या तिथे. वन्यजीव आहे तिथे. दिवसा जास्त दिसणार नाही. रात्रीचे दिसतील तुम्हाला वन्यजीव. ते 7 पाण्याचे टाके आहेत कुठे काय माहिती. आता तिथून आपण आलेलो. असे करत तिकडून गेलो तसे गेलो. आणि इथून असं मागून ते 2 टाकी दिसली आपल्याला. ते सगळं जाळलेलं आहे. ही एक पायवाट दिसते. बघूया ते काय आहे. काय नाही मित्रांनो. इथे खाली फक्त पाण्याचा ओहळा आहे. तिथे काहीतरी बोर्ड तिथे काहीतरी सूचना फलक तर दिसतंय मला. ओके इथून काहीतरी रस्ता आहे.
बघूया कुठे जातोय. ते आहे बरोबर आलो आपण. 60% बालेकिल्ला आणि पठार, 60% या बाजूला. साठ टाके म्हणजे पाण्याचे टाके. ओके, आता 9:15 झालेले आहेत. 9:14 बोर्ड लागले. हे तलाव आहे इथे, तांदूळवाडी किल्ल्यावरचं हे तलाव आहे. हे तलाव आहे इथे. कोणीतरी शेकोटी पेटवलेली आहे रात्री. जेवण बनवलेलं आहे इथे. ठीक आहे, 60 टाके आता कुठे असतील. इथे असतील का, जाऊन बघूया वरती. इथे छोटे छोटे ॲरो दिसतात आहे मला. थोडे पुसट झालेले आहेत ॲरो. हे बघा, असे पुसट ॲरो दिसतील तुम्हाला. ते फॉलो करत यायचं आहे. हो, आपल्याला सापडलेले आहेत ते टाक्या. ते तिकडच्या टाक्यांच्या तुलनेत थोडंसं इथे आणि पण इथे मधमाशा मला दिसतात आहेत. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया नको. इथूनच मी दाखवतो तुम्हाला. पण एक टाकी, 2, 3, 4, 5, 6 आणि पुढची 7 असे एकूण 60 टाके आहेत. तिकडे तुम्हाला मधमाशा गोंगावताना दिसत असेल. त्याच्यामुळे आपण पुढे जायची रिस्क नको घेऊया. जॅकेट पण नाही घातलाय. आपण इथूनच परतीचा मार्ग पकडूया. आणि या बाजूला खोल दरी आहे. अशा प्रकारे हा आपला तांदूळवाडी फोर्ट जो आहे तो एक्सप्लोर करून झालेला आहे. आणि एवढा गड एक्सप्लोर करून झाल्यानंतर आता मी परतीचा प्रवास चालू करतो आहे. गड उतार होण्याचा मार्ग पकडतो, कारण आपल्याला अजून एक ठिकाणी जायचं आहे, काश्मीराला, जिथे शिवाजी महाराजांचा मोठा उत्सव होणार आहे मराठी एकीकरण समितीतर्फे. तिथे जायचा विचार आणि समितीला मी तसं सांगून आलो आहे. त्यामुळे आपल्याला जावंच लागेल. आणि समितीला एका लग्नाला पण जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जावं लागेल. तिचाच मोबाईल आहे. लग्नाला जायचं आहे, शिवजयंती साजरी करायची आहे. शिवजयंती उत्सव जो आहे तो या व्हिडिओमध्ये कंटिन्यू होणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा. कारण मी आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावरती लोकांनी कमेंट्स नाही केलेत. काही लोकांनी लाईक्स केलेत, पण कमेंट्स कोणी करत नाही. पण अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये मी कमेंट्स एक्सपेक्ट करतो. जय भवानी. तर ह्या ज्या 60 टाक्या आहेत, या 60 टाक्यापर्यंत पोहोचण्याचा 60 टाक्या आपल्याला समजत नाही इथून कसं जायचं आहे. तर मी तुम्हाला थोडं वरती गेल्यानंतर एक्सप्लेन करतो कसं जायचं आहे ते.
तर मित्रांनो, आपण ज्या मार्गाने आलो तो होता हा मार्ग. या बाजूने आपण असे आलो. त्यानंतर तिकडे तो बोर्ड पाहिला. तिथे लिहिलेलं आहे बाले किल्ला कुठे आहे. पाण्याच्या टाक्या माझ्या मागच्या बाजूला आहेत आणि या बाजूला बाले किल्ला आहे आणि तिथे हजारी मळ आहे. बाले किल्ल्याला जर तुम्ही सरळ जाऊ शकता. तिथून बाले किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती दर्शन घेऊन थोडं पुढे जाऊन तुम्हाला एक छोटीशी पायवाट दिसेल. तिथून तुम्हाला ते 2 टाके दिसतील आणि तिथूनच तुम्ही असे इथून वरती येऊ शकता. वरती आल्यानंतर तुम्हाला ही इकडे पायवाट दिसेल. या ही पायवाट तुम्ही फॉलो करत गेलात तर तुम्हाला तिकडे छोटे छोटे मार्क दिसेल. थोडे पुसट झालेत ते फॉलो करून तिकडे तुम्हाला बोर्ड पण दिसतील, त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर ते फॉलो करत तुम्हाला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला ते 60 टाके दिसतील. तर ते एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता मी इथं चाललो कारण मला टाईम कमी आहे. तर चढताना थाईचा माझा व्यायाम झालेला आहे मांड्यांचा. तर आता गड उतार होताना कदाचित माझे पाय थरथरू शकतात. आपण आता फटाफट उतरूया खाली आणि मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो पुढच्या डेस्टिनेशनवरती किंवा खाली जिथे मी गाडी पार्किंग केली तो एरिया दाखवतो. जो बेस आहे या गडाचा तो बेस मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपण आता डायरेक्ट खाली भेटूया गडाच्या. बघा माकडांची सेना. तर एकटे येते सावधान बॅगा असतील तर. चला आता मी मोबाईल खिशात टाकतो. अशा प्रकारे मंडळी आपण ऑलमोस्ट गड उतार झालेलो आहोत. तर मला वाटते 5 मिनिटाचा रस्ता शिल्लक आहे. इथून आई जगदंबेच्या कृपेने आपण सही सलामत जाऊन परत आलेलो आहोत. माकडांचा झुंड आपल्याला दिसलेला, आपण तरी पण सही सलामत परत आलेलो आहोत. खरं सांगायचं म्हटलं तर तो माकडांचा झुंड मी बघितला तेव्हा माझी फाटली होती. मग मी काय केलं, मोबाईल खिशात टाकला आणि सेल्फी स्टिक एक्सटेंड केली, जेणेकरून माकडांना वाटेल की माझ्या हातात काठी आहे. आणि मी त्या माकडांकडे नंतर पाहिलंसुद्धा नाही, सरळ खाली उतरत गेलो. मित्रांनो, ऑलमोस्ट गड उतार झालो आहे. तर 2 मिनटाचा रस्ता बाकी आहे. लाडू आणले आहेत, लाडू खाऊन घेतो कारण नाश्त्याचा टाईम झाला आहे. 10:15 झालेत. साधारण मध्ये नाश्त्याचा टाईम आहे. तर लाडू खाऊन घेतो आणि मग पुढे जातो. तर मंडळी, हा आहे तांदूळवाडी किल्ल्याचा बेस, जिथून आपण या तांदूळवाडी किल्ल्याच्या ट्रेकची सुरुवात केली आणि आपण आता पुढच्या लोकेशनला भेटू. आता काश्मीराला येऊन पोचलेलो आम्ही. की ना सुंदर. तर काय असतं म्हणजे कसा गेम असा? ड्रम कार्ड्स आहे सर. म्हणजे कसे मावळ्यांचं आहे हे. हा, म्हणजे इथे ना 31 मावळे आहेत. हा, ते आपण कसं एक मावळा आपण चूज करायचा, जो आपला मावळा असेल ना, आणि बाकीचे कार्ड्स बंद असतील. जेव्हा तो आपला मावळा येईल ना तेव्हा आपण विन होतो. असा गेम आहे.
अच्छा एक आपला डाव असेल, एक समोरच्याचा डाव असेल. हा, म्हणजे ज्याने जो ठरवलाय तो मावळा आला की तो जिंकला. तर म्हणजे त्या मावळ्याचं काय याच्यामध्ये आणि नाव साईड फोटो आहे त्यांचा, आणि त्यांचं हे त्यांचं कर्तृत्व लिहिलंय, हे पण लिहिलेलं आहे. कर्तृत्व लिहिलेलं आहे. कितीला आहे? हे 300 रुपयाचा. 300 रुपयाला. हे पण तसंच आहे का साहेब? हा, हे याच्यात किल्ले आहेत. किल्ले आहेत. हो. मग याच्यात पण तसा किल्ला जो दोन किल्ले आहे ना, तो. अच्छा. आणि हे जोडायचं आहे. हे जोडायचे आहेत, लहान मुलांचे आहेत. हा. पझल्स आहेत, याचे 3 पझल्स असणार. हा ते वेगवेगळे आहेत, ते जसे चित्र आहेत ना, हे हा. असं जोडायचे आहेत ते. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये हा स्वराज पट आहे, हा गेम खेळायचा आहे सर. इथे सर्व दिल्यात कॉइन्स वगैरे असतात, हा ते असे खेळायचा गेम आहे. हा पासे फेकून असं सापशिडी सारखं कसं खेळतो आपण, हा हा. त्या टाईपचा हा गेम. हे कितीला आहे? हा 1000 रुपये आहे. 1000 रुपयाचा. हा पण मोठा आहे का तो? हा मोठा आहे, जसा आपण तो पैशाचा व्यापार गेम खेळतो ना, हा. अशा टाईपचा आहे. याचे 4 बुक्स आहेत, हा. की वाचून मग तो गेम खेळायचा आहे सर. अच्छा अच्छा. त्याच्यात इन्फॉर्मेशन सर्व दिलेली आहे. हा अशा टाईपचा असा गेम आहे. हा. म्हणजे महाराजांच्या जन्मापासून तर पूर्ण आहे. हा. हे कितीच आहे? हे 2000 रुपये. 2000 रुपये. चांगला आहे. बघते.